बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचं वृत्त फेटाळलं आहे। मी अमित शहा यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली, पण आमच्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती आणि मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही। यासंबंधी एका इंग्रजी दैनिकाने दिलेलं वृत्त निखालस खोटं आहे। मैत्रीपूर्ण लढतीला काहीही अर्थ नसतो असं अजित पवार म्हणालेत। अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की महायुतीच्या घटक पक्षांमध्ये 288 पैकी काही जागांवर मैत्रिक्य ठरलं आहे। इतर जागा वाटपावर अजून काही ठरलेलं नाही, पण जसं जागा वाटप फायनल होईल तशी माहिती मी आपल्याला देईन। पण माझे मत असं आहे की अशा मैत्रीपूर्ण लढतींना कोणताही अर्थ नसतो। आम्ही आघाडीत असतानाही अशी निवडणूक कधी लढली नाही असं त्यांनी माध्यमांना म्हटलंय। अजित पवार म्हणाले की मैत्रीपूर्ण लढत होणार आणि त्या सर्व थापा आहेत असं काहीच होणार नाही। आम्ही सर्वजण बैठक घेऊन 288 जागांपैकी महायुतीमधील कुठल्या पक्षाला द्यायच्या हे काही ठरलं आहे, काही बाकी आहे। हे जेव्हा आमचं ठरेल तेव्हा मी या संदर्भात माहिती देईन। महायुतीच्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणं हे आमचं लक्ष्य आहे, त्या दृष्टीनं आम्ही काम करत आहोत। भाजप आणि शिवसेनेच्या जाहिरातीवर तुमचा फोटो नाही या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मीच माझा फोटो तुमच्या जाहिरातीमध्ये लावू नका, माझे फारच फोटो सगळीकडे झाले, थोडे कमी करावे असं म्हणून सांगितल्याचं म्हणत त्यांनी विषय टाळला। लाडकी बहीण योजना ही महायुतीची योजना आहे, त्यामुळे घटक पक्ष आपापल्या परीने मांडण्याचा प्रयत्न करणार आणि महायुती म्हणून मांडणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या आलिशान भरधाव कारने 5 वाहनांना धडक दिल्याची घटना ऑरेंज सिटी नागपुरात घडली आहे। ज्या कारने हा अपघात झाला ती कार आपला मुलगा संकेत याच्या नावाने असल्याची कबुली बावनकुळे यांनी दिली, पण सोबतच संकेत हाच कार चालवत होता हे वृत्त त्यांनी फेटाळले। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अपघातावेळी संकेत बावनकुळे गाडीतच होते असा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे। यामुळे या घटनेचं गांभीर्य वाढलंय। पोलिसांनी या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी सोमवारी सांगितलं की अपघातग्रस्त कारमध्ये अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे आणि रोनित चिंतमवार हे 3 जण होते। या तिघांनाही सोमवारी रात्री उशिरा चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। त्यांची चौकशी झाली। या प्रकरणी पोलिसांनी कार चालक अर्जुन हावरेला अटक केली होती, पण गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे रात्रीच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली। पत्रकारांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्याला संकेत बावनकुळे कुठे बसला होता असा थेट प्रश्न केला असता त्यांनी ते चालकाच्या बाजूला बसल्याचं सांगितलं। संकेत बावनकुळे चालकाच्या शेजारच्या समोरील सीटवर बसला होता, तर रोनित चिंतमवार मागच्या सीटवर बसला होता। या तिघांनी हॉटेलमध्ये जेवण केलं, त्यानंतर तिथून ते घरी परत जाताना हा अपघात झाला। डॉक्टरांनी 2 जणांनी मद्यपान केल्याचं स्पष्ट केलंय। त्यानुसार त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत। या प्रकरणी केवळ ड्रायव्हरवर गुन्हा दाखल आहे, संकेत किंवा रोनितवर गुन्हा दाखल नाही। या प्रकरणी तपास सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण सुरू झालंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधली असल्याचा उल्लेख केला होता, मात्र त्यांच्या या उल्लेखावरून आता विरोधकांनी टीका केली आहे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याला इतिहासाचे विकृतीकरण म्हटलं आहे। या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधलाय। वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढल्याबद्दल कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नसल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय। इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधून काढली। यावरून आव्हाड यांनी भागवत यांच्यावर टीका केली आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे। आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की मोहन भागवतजी इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेलं नाही की छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली। वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढल्याबद्दल कोणत्याही इतिहासकारामध्ये मतभेद नाहीत। ही समाधी त्यांनी अत्यंत कष्टाने शोधून काढली।
झाडाझुडपात लपलेली ही समाधी शोधत असताना तेथील मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना त्रास देखील दिला होता. पण या मनुवाद्यांना न जुमानता छत्रपती शिवरायांची समाधी व्यवस्थित करून घेतली ती फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले यांनीच. आपण जे बोलता त्यालाच आम्ही इतिहासाचे विकृतीकरण म्हणतो. मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी अचानक उपोषणाचा हत्यार उपसला. त्यांनी 16 सप्टेंबर मध्यरात्री 12 वाजल्यापासून म्हणजे 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतायत, पण मीही मराठ्यांसाठी झुंज देण्याचा निर्धार केलाय. माझी शहीद होण्याचीही तयारी आहे. त्यानुसार मी 17 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे असं ते म्हणालेत. मनोज जरांगे यांनी गत महिन्यात 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. पण त्यांनी मंगळवारी आंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधताना अचानक मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून म्हणजेच 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. मनोज जरांगे म्हणाले, मी मराठ्यांसाठी झुंजणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आम्हाला संपवण्यासाठी झुंजा, मराठे मोठे न होण्यासाठी झुंजा. महाराष्ट्रातील सर्वच मराठा आमदारांना आमच्या विरोधात झुंजण्यास लावा. तुम्ही आमच्या विरोधात कितीही सापळे लावले, कट कारस्थान रचले, तरी मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी शहीद होण्यास तयार आहे. तुम्हाला काय षडयंत्र करायचंय ते करा. मनोज जरांगे म्हणाले, माझा लढा समाजासाठी आहे. मला माझा समाज मोठा करायचा आहे, इतरांना त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे. आम्ही अंदाजानुसार 29 सप्टेंबर ही तारीख ठरवली होती, पण आता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासूनच उपोषण सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेल्या एका अंतर्गत सर्वेत महायुतीला 100च्या आत जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे भाजपच्या कोटात भीतीचं वातावरण पसरलं असून यामुळेच केंद्रीय पातळीवरून विविध हालचाली सुरू झाल्यात असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. रोहित पवार मंगळवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की एका इंटरनल सोर्सच्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्वे आलाय. त्यामध्ये अजितदादांच्या गटाला 7-11 जागा, शिंदे साहेबांच्या गटाला 17-22 जागा आणि भाजपला 62-67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आहे. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरली असून त्यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्यात. भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्यात. त्यानुसार अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली, तर 6 ते 7 जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिली आहे. कर्जत जामखेड संदर्भात तर कुछ भी करके अभी उसे वही पे रोको असं सांगितल्यानं कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटरेस्टिंग होणार आहे हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत 2 हात करायला सज्ज आहे. या महायुद्धात कर्जत जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते ते या महाशक्तीला दाखवून देतील असा विश्वास आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला अडकवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जातोय. त्यामुळे मला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याचं माजी मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख यांच्याकडून भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या प्रकरणात देशमुख यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. देवेंद्र फडणवीस हे मागील 4 वर्ष पूर्वीची घटना उकरून काढत असून माझ्या विरुद्ध दिल्लीच्या मदतीने CBIमध्ये गुन्हा दाखल केलाय. 4 वर्षापूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला होता असा आरोप माझ्यावर करण्यात आलाय. मला मिळालेल्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलाय. दिल्लीच्या मदतीने ते ED आणि CBIला हाताशी धरून महाराष्ट्राचं राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणत असल्याची टीका देखील अनिल देशमुख यांनी केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून आपण लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिलेत. त्यातच जय पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील दौरे वाढवले आहेत. विविध गणेश मंडळांच्या आरतीच्या माध्यमातून जय पवार सध्या बारामती मतदारसंघ पिंजून काढतायत, तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढत आहेत. त्यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही छोटे पवार लढणार का, अशी चर्चा सध्या मतदारसंघात होत आहे. युगेंद्र पवार यांनी याआधी देखील लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा झंझावाती प्रचार केला. तेव्हापासूनच युगेंद्र पवार हे बारामती विधानसभेचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र अनेक वेळा युगेंद्र पवार यांनी आपल्याला राजकारणात रस नसल्याचं स्पष्ट केलंय. असं सांगतानाच त्यांनी शरद पवार यांनी आदेश दिल्यास त्याप्रमाणे काम करण्याचे संकेत देखील दिले आहेत. त्यातच त्यांनी आता बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा सुरू केली आहे. या स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा एक दौरा पूर्ण करणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे. मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार काही मागणी करतील असं मला वाटत नाही. त्यांची महायुतीमध्ये तशी पोझिशन नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. तर महायुतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. अनेकांना तिथं मुख्यमंत्री व्हायचं असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. दरम्यान जयंत पाटील म्हणाले की सध्याचे अजित पवार हे अरोरा नावाचे कन्सल्टंट सांगतील तसं बोलतात. शरद पवारांना सोडून चूक झाल्याचं अजितदादांनी स्वतःहून सांगितलं आहे. अजित पवार पहिल्यासारखे बोलत नाहीत असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावलाय. जयंत पाटील म्हणाले की अजित पवार हे आता सल्लागार सांगतात तसं बोलतात. सहानुभूती, मागच्या झालेल्या गोष्टी दुरुस्त करण्याची इच्छा दाखवण्याचा प्रयत्न करणं हे अरोराने दादांमध्ये केलेले परिवर्तन आहे. भाजप सोडून आमच्याकडे लोक येत आहेत. त्यांनी भाजप सोडू नये म्हणून हे मैत्रीपूर्ण लढत असं पुढं आणलंय. असं काही होणार नाही आणि झालंच तर तिथे आमचा विजय निश्चित आहे, हे आम्हाला आजच म्हणता येईल. जयंत पाटील पुढे म्हणाले की महायुती अडचणीत असल्यानं अजित पवार यांनी तात्पुरते वेगळे व्हावे, वेगळं लढावं असं कदाचित त्यांना सांगितलं जाऊ शकतं. अजित पवार यांना सोबत घेतल्यानं भाजपाची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशात कमी झाली आहे. पक्ष कसा चालला पाहिजे याचा सर्वात जास्त अनुभव मला आहे. माझे दिवस मोजणाऱ्यांना ते कळून चुकले असेल असं सांगत फडणवीस यांच्या मनात काय आहे हे अमित शहा यांना कळत नाही आणि फडणवीस यांना कळत नाही की अमित शहा यांच्या मनात काय आहे. त्यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण झालंय.